मना गुजरे तुझे हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, दरी सज्जन संगती धन्य होसी. श्रीराम. गुज म्हणजे पटकन लक्षात न येणारी हिताची आपल्या कल्याणाची गोष्ट कुणीतरी आपल्याला मायेनं सांगणं. तुला आठवलं ना, आपल्या शिवथरगळीच्या शिबिरात सुद्धा हितगुज असतं ते. तीच हिताची गोष्ट समर्थ सगळ्यांना सांगत आहेत आणि त्यातच यत्न म्हणजे प्रयत्नांचं महत्त्वही पटवून देत आहेत. तुला परमेश्वर समजला आहे, पण आता प्रयत्न अर्धवट सोडून चालणार नाही. तर सतत तसेच प्रयत्न केलेस तर सत्याचा, परमेश्वराचा जो अनुभव आला आहे तो टिकून राहील, असं समर्थ आपल्या शिष्यांना सांगत आहेत. असा या श्लोकाचा सोपा अर्थ होईल. आपण आत्तापर्यंत खूपदा सातत्याने प्रयत्न याचा विचार केला आहे ना. ज्या अर्जुनाने लक्ष विचलित होऊ न देता अचूक लक्षभेद केला होता, त्याच अर्जुनाला महाभारत युद्धाच्या वेळी मात्र उठ, हातात शस्त्र घे, परिणाम काय होतील याचा विचार करू नकोस, असे भगवंतांनी सांगितले होते. तुझं फक्त कर्तव्य कर आणि फळाची अपेक्षा धरू नकोस, असंही शेवटी भगवंत म्हणाले. ते गुजच होते ना. मागे तुला समर्थांनी छत्रपती संभाजीराजांना पाठवलेल्या पत्राचं सांगितलं होतं, तेही गुजच होतं. असेच आपल्या हिताचे सर्वच संत आपल्याला सतत सांगत आहेत, पण आपण नीट कान उघडे ठेवून ऐकतही नाही आणि डोळे उघडे ठेवून बघतही नाही. जे बघण्यामुळे किंवा ऐकण्यामुळे काहीच फायदा नाही, असे सगळे मोहाचे, मायेचेच आपल्याला आवडते आणि तिथेच आपली फसगत होते. हे खरे सत्य आहे, ते या सगळ्या पसाऱ्यात खूप लांबवर जाते. समर्थ करुणाष्टकात म्हणतात, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. तशी आपली अवस्था होते. अचूक आणि सातत्याने प्रयत्न केले तर मनुष्य आपल्या हातावरील रेषाही बदलू शकतो, असं समर्थ म्हणतात. आपलं भविष्य आपल्याच हातात आहे, हाच त्याचा अर्थ. प्रयत्न करायचे तर अर्थातच आळस झटकणे आले. आळस हा तर समर्थांच्या मते आपला पहिला शत्रूच. कसा त्याला एक गोष्ट सांगते. एका आंब्याच्या झाडाखाली सावलीला दोघं मित्र आडवे पडून आराम करत बसलेले असतात. दोघेही होते मुलखाचे आळशी. इतक्या झाडावरून पिकलेलं फळ खाली पडतं, पण उठून तिथपर्यंत कोणी गेलं तर फळ मिळणार ना. जाणार कोण हाच मोठा प्रश्न पडला दोघांनाही. दोघंही एकमेकांना तू जा म्हणू लागले आणि मी नाही जाणार, उठणार, आत्ताच तर झोपलो आहे ना, असंही म्हणू लागले. इतक्यात रस्त्यावरून एक माणूस चालला होता. चक्क या दोघांपैकी एक जण म्हणाला, ओ काका, तू जरा आंबा देता का? मला इतका कंटाळा आल्याने उठायचा, उठवतच नाही अजिबात. हे ऐकून दुसरा मित्र म्हणाला, अजिबात देऊ नका, अतिशय आळशी आहे हा. माझ्या अंगावर माशा बसत आहेत, त्या जरा हात हलवून उडवून ते सांगतोय, तर हा आळशी गोळा जरा हात हलवेल तर शपथ. मला तर भयंकर आळस आला आहे हातसुद्धा हलवायचा. आता विचार कर, असा आळस काय कामाचा. म्हणूनच या श्लोकात निश्चयाने चांगले श्रवण कर, चांगलं ऐक, सतत काम करीत राहा, आळस टाकून प्रयत्न केले तर यश आपलंच असतं, असं समर्थ आपल्याला समजावून सांगत आहे. त्यांच्या शिष्याला समर्थ सांगतात, तू आता सत्य, परमेश्वर काय हे जाणले आहेस. तो अनुभव कायम टिकवण्यासाठी सतत प्रयत्न कर आणि सतत भगवंताचे स्मरण ठेव. त्यासाठी संत सज्जनांची संगत कधीही सोडू नकोस. हीच गोष्ट तू शाळेत शिकतेस, विद्यार्थी आहेस म्हणून लक्षात ठेवायची. जे शिकलीस, जे येत आहे ते येतंय म्हणून दुर्लक्ष केलंस तर विसरून जाशील. म्हणूनच झालेल्या अभ्यासाची रिव्हिजन करीत राहा, असाच अर्थ यातून आपल्यासाठी लावून घ्यायचा. पहिलीत असताना पाढे शिकलीस, त्याचा आता काही उपयोग नाही असं नाही ना आपण म्हणत. तसंच आहे हे. म्हणूनच नेमाने अभ्यास व व्यायाम चालू ठेव. चालेल ना? पटलं ना? जय जय रघुवीर समर्थ.